हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण एक पारंपरिक भाजी करणार आहोत, ती म्हणजे कुळदाची उसळ। चला तर मग करूया कुळदाची उसळ। मी कुळीत घेतलेले आहे, ते भिजून त्यांना चांगले कोंब येऊ दिले आहेत। खूप चविष्ट लागते। खोबरे, लसूण, आले, कोथिंबीर, कांदा देखील घेतला आहे मी। आता आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। प्रथम मी खोबऱ्याचे काप भाजून घेते कढईमध्ये। ही भाजी चवीला खूप छान लागते। शिवाय आपण नेहमी बनवत नाही, त्यामुळे कधीतरी बनवायला काही हरकत नाही। चवीला आरोग्याला देखील चांगले असतात। आपण असं कुळदाचे नेहमी फक्त शेंगुळेच खातो। तुम्ही ही भाजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। कांदा देखील भाजायचा आहे। कांदा, लसूण, आले, कोथिंबीर हे एकत्रित भाजणार आहे मी। वाटणातली भाजी चवीला अप्रतिमच लागते। ही भाजी आपण चपाती, भात बरोबर खाऊ शकतो। सगळे जिन्नस भाजल्यावर असे या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। वास खूप छान येतोय घरामध्ये। आता मी प्रथम खोबरं बारीक करून घेतलं, त्यानंतर हे सगळं वाटण करून घेणार आहे एकत्रितपणे। मी कुळीची उसळ देखील स्वच्छ धुवून घेतली आहे 2 पाण्यामध्ये। मोड बघा किती छान आले आहेत। आता एका कढईत आपल्याला 2 चमचे तेल टाकून, तेलामध्ये तेल गरम झालं की आपण त्यामध्ये वाटण टाकून परतून घ्यायचं आहे। शक्यतो हे वाटण आपल्याला कमी गॅसवरच परतायचं आहे। कमी गॅसवर परतल्याने चव अप्रतिम होते। मसाला छान भाजला जातो। कुठेही घाई करायची नाही। कुळीत शिजायला तसा उशीर लागतो। काही लोक कुकरमध्ये देखील करतात, तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकतात, पण मी आज कढईमध्येच बनवणार आहे। वाटण छान परत झालं की त्यामध्ये आपण मीठ टाकूया। मीठ टाकल्याने लवकर वाटण परतलं जातं। चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला। 1 चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरणार आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले ते वापरू शकतात। मसाल्यांची क्वांटिटी कमी जास्त देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हे मसाले टाकल्याने आपल्याला कमी गॅसवर छान परतून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। भाजीसाठी पाणी गरम टाकल्याने भाजीला छान तवंग येतो। मसाले छान कमी गॅसवरच परतूया आपण। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की सांगा। तसेच मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची अत्यंत गरज आहे। प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मसाले परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कुळदाची उसळ टाकायची आहे मसाल्यांमध्ये। ती देखील छान मसाल्यात परतून घ्यायची आहे। उसळीला छान कोटिंग करून घ्यायचं आहे मसाल्याचं। आपण उसळी तर सगळ्याच प्रकारच्या करतो, मठाची करतो, मुगाची करतो, पण कुळदाची उसळ तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चवीला खूप छान लागते। याचा मसाला रस्सा खूप छान लागतो। कुळीत आपण मसाल्यात छान परतून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। कुळीत शिजायला थोडा उशीर लागतो। तुम्ही ही भाजी कुकरमध्ये देखील करू शकतात। आता आपण गरजेनुसार गरम पाणी टाकायचं आहे त्यामध्ये। थोडा घट्टच रस्सा बनवणार आहे, त्यामुळे मी पाणी थोडं कमीच वापरणार आहे। मी कुळीत ह्या अंदाजाने टाकले आहेत भिजत। आता झाकण ठेवून आपल्याला ही 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवर कुळीत शिजवायचं आहे। कुकरमध्ये केल्यावर 4 शिट्ट्यांमध्ये कुळीत छान शिजला जातो, पण मी कढईमध्ये करत असल्याने 15 ते 20 मिनिटांना तर मी खोलून बघितलं आहे। बघा भाजीला छान उकळी फुटली आहे, तवंग देखील छान आला आहे। अजून मी कुळीत चेक करून घेते शिजले आहेत की नाही आणि पुन्हा झाकण ठेवून देणार आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान। आता शिजला आहे की बघूया आपण हाताने दाबून बघायचा कुळीत। थोडा बाकी आहे अजून मी 10 मिनिटं कमी गॅसवर शिजून घेणार आहे। पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम इथे कमीच पाहिजे आहे। 10 मिनिटांनी आपली उसळ छान शिजली आहे कुळदाची। रस्सा देखील दाट झाला आहे। इथे कुठेही शेंगदाण्याचा वगैरे वापर केला नाही मी, वाटणामध्ये बनवली आहे। खूप अप्रतिम लागते चवीला। आता एक वाफ काढून घेते पुन्हा झाकण ठेवून आणि त्यानंतर आपण गरमागरम सर्व करूया कुळदाची भाजी। मी इथे इंद्रायणी भाताबरोबर सर्व करणार आणि बाजरीच्या भाकरीबरोबर। तुम्ही हवे असं चपाती बरोबर खाऊ शकतात किंवा इतर कोणत्याही भाताबरोबर खाऊ शकतात। तर कुळीत छान शिजले आहेत आपले।
बघा, चेक करून बघायचे. आता गरमागरम सर्व करून घेते. चला मंडळी, गरमागरम खायला कुळथाची पारंपरिक रेसिपी. गॅस इथे बंद केला आहे मी. मला अर्धा तास लागला आहे भाजी करण्यासाठी. माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तसेच